हाय गाईज, आज मी 20 दिवसातून जिमला चाललेली आहे. कारण 20 दिवस झाले या पावसामुळे आणि यांच्यामुळे यांना पण यायला लेट व्हायचं ना, त्याच्यामुळे मला वेळ भेटत नव्हता. आणि आज फायनली त्यांचा मगाशी फोन आला आणि बोलले की ज्योती आपल्याला जिमला जायचं आहे. आणि ते शब्द ऐकून अक्षरशः माझ्या स्किनवर एवढा ग्लो आलेला आहे ना. तर तुम्ही सांगा मला की मला जिम किती आवडत असेल. मला खूप आवडते जिम. मी एक दिवसही कंटाळा करत नव्हते, पण ह्या पावसामुळे ना मला जिमला जायला जमत नव्हतं. आणि ह्यांना पण यायला उशीर व्हायचा ना. ह्यांच्यासोबत गेलं ना खूप छान वाटतं. जोडीनं ज्यावेळेस आपण जातो ना कुठेतरी, त्यावेळेस आपल्यामध्ये ती एक एक एनर्जी येते. तसंच माझं पण आहे. हे जर माझ्यासोबत असतील ना तर मला कोणतंच काम अवघड जात नाही आहे. तर चला, तेही गेटवर आलेले आहेत. त्यांच्यासोबत आता मी जिमला चाललेले आहे. बघू, तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला माझं वर्कआउट दाखवणार आहे. फायनली गाईज, आता हे आलेले आहेत आणि आता आम्ही जिमला जाणार आहोत. जिमला जायचं ना, जायचं ना. आणि फायनली आम्ही जिमला निघालेलो आहोत. खाली गेल्याच्या नंतर पाहिलं तर पाऊस चालूच होता. चिकचिक झालेली होती. रस्त्याने पण पाणी साचलेलं होतं. पण आम्ही मन बनवलं की काही झालं तरी जिमला जायचं म्हणजे जायचंच, कंटिन्यू जिम करायची. कारण हेल्थ पण खूप महत्त्वाची आहे. कारण हेल्थ पण की आपल्याला स्वतःकडे पाहायला पण वेळ भेटत नाही आहे. आणि मी तर म्हणते, आपण हाऊसवाईफ आहोत ना, तर प्रत्येक लेडीजने ना व्यायाम केला पाहिजे. आपल्या बॉडीला थोडासा आराम दिलाच पाहिजे. आणि कामं तर हे होतच राहतील, पण आपण जर व्यवस्थित असेल तर आपण आपल्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीने जपू शकतो. त्याच्यामुळे आपण हे केलंच पाहिजे. तिथं गेल्याच्या नंतर आम्ही आमचे शूज वगैरे घातले, बॅग ठेवली आणि टेरेसवर गेलो. थोडंसं वॉर्मअप केलं, कारण ते थोडंसं गरजेचंच असतं. गेल्या गेल्या जिम करायची नसते. खाली आल्याच्या नंतर आमचे ट्रेनर तर होतेच, काहीतरी बोलत होते मला, पण मी माझ्या व्हिडिओच्या नादात त्यांचं काही बोलणं ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे मग त्यांनी नंतर मला सांगितलं की ते बोलत होते की तुमचं खूप दिवसातून दर्शन झालं. तर त्यांना म्हणलं ठीक आहे, आता इथून पुढे रोज तुम्हाला आमचं दर्शन होत राहील. आज माझं बॅक वर्कआउट होतं. मी बॅक वर्कआउट केलं आणि ते बोलले की नाही, तुझं कर, मला नॉर्मल करायचं. कारण त्यांचा आज पहिलाच दिवस होता, त्याच्यामुळे त्यांना जास्त हेवी वर्कआउट करायचं नव्हतं. पण मला सवय आहे आणि मला आवडतं पण ते. पण मी आज ठरवूनच गेले होते की मी आज जिमला तर जाईल, जिम करेल, पण आज त्यासोबत मी व्हिडिओ पण बनवणार. की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. मला पूर्ण माझा हा ब्लॉग बनवायचा होता आणि तो मी बनवला. जिम पण केली आणि व्हिडिओ पण मी शूट केलात. काही त्यांनी मला शूट करू लागले आणि खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही एक अर्धा पाऊण तास जिम केली, कारण आज थोडाच म्हणजे लेट झालं होतं यायला. त्याच्यामुळे ते म्हणले आपण जरा थोडा वेळच करू. मग सॅनिटायझर केलं आणि आम्ही निघालो. तर त्यांना म्हटलं मला थोडीशी शॉपिंग करायची. तर ते म्हटले तुला काय शॉपिंग करायची. तर मी म्हटलं चला. आणि माझी शॉपिंग काय साड्या ज्वेलरी असं काही घ्यायचं नव्हतं. तर माझी शॉपिंग होती ही शॉपिंग. तर मला नर्सरीमधून झाडं घ्यायचे होते. तर मग आम्ही ते घ्यायला गेलो. ते म्हटले ही तुझी शॉपिंग का. म्हटलं हो. तर मग आम्ही ते झाडं पाहिले, खूप सुंदर सुंदर प्लांट होते. त्यांना म्हटलं, तर ते म्हटलं की नाही, तू आज एकच प्लांट घे, आपण आहे ना नेक्स्ट टाईम तुझी ना खूप अशी शॉपिंग करू, भरपूर खूप शॉपिंग करू. आता फक्त एकच झाड घे. कारण पाऊस पण खूप येत होता आणि घरी जायला पण आम्हाला खूप लेट झालं होतं. कारण मुली दोघीच होत्या, त्यांची पण एक्झाम चालू असल्यामुळे त्यांनाही लवकर स्कूलला पाठवायचं होतं आणि यांनाही बँकेत लवकर जायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला एकच झाड घेऊया आपण, नंतर खूप शॉपिंग करूया झाडांची. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर असे झाडं दिसत आहेत. पाऊस पडल्यामुळे झाडांना असे मस्त सुंदर फुलं, कलरचे रंगबिरंगी फुलं लागलेले आहेत. आणि खूप असं रात्र पण झाली होती, पाऊस पडत होता आणि ही पूर्ण नर्सरी अशी सुंदर, म्हणजे एक अप्रतिम असं सौंदर्य इथे दिसत होतं. किती झाड घेऊ आणि किती नाही असं वाटत होतं. पण वेळेची कमतरता असल्यामुळे आम्हाला ते घेणं शक्य नाही. पण आता तिथून खूप शॉपिंग करणार मी. छान छान सुंदर असे पॉट पण दिसत होते आणि ते पॉट
पॉट पण खूप असे म्हणजे काही जास्त महाग नव्हते, 400 450 अशापर्यंत ते पॉट होते. खूप आवडलं. तुम्ही पण कधी खूप सुंदर सुंदर असे फ्लॉवर पॉट आहेत हे. तुम्ही जर चिखलीमध्ये राहत असाल किंवा PCMCमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र बँकेच्या समोरच हे नर्सरी आहे आणि इथे खूप सुंदर झाडं पण मिळतात आणि फ्लॉवर पॉट पण मिळतात, कमी प्राईजमध्ये मिळतात. तर इथे नक्कीच व्हिजिट करा तुम्ही. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग, फर्स्ट ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज एक लाईक तर बनतं आहे. झाडांचे प्रेमी असताल, झाडांचे शौकीन असताल तर हा व्हिडिओ माझा नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना, ज्यांना कोणाला झाडं आवडतात त्यांना. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.